बोरनान असं म्हटलं जातं की सर्वात पहिलं बोरनान हे श्री कृष्णाचं केलं होतं. तर लहान मुलांच्या कौतुक सोहळ्यामागे फक्त सांस्कृतिकच नव्हे तर आरोग्यदायी दृष्टिकोन सुद्धा लपलेला आहे बरं का. पूर्वीच्या काळी मुलं 1-1.5 वर्षापर्यंत घरातच असायची. वर्ष पूर्ण झाल्यावर समाजात आणण्याचा हा पहिला मोठा समारंभ असायचा. बदलत्या ऋतूशी जुळवून घ्यावं म्हणून बोर, ऊसाचे तुकडे, हरभरे, चिरमुरे आणि बऱ्याच गोष्टीचा समावेश या सोहळ्यात केला जातो. आणि पौराणिक कथेनुसार असंही म्हणलं जातं की करी नामक राक्षसाच्या वाईट दृष्टीपासून लहान मुलांचे रक्षण करण्यासाठी ही प्रथा सुरू झाली. त्यामुळे लहान मुलांना कृष्णाचं रूप मानून त्यांचं कौतुक केलं जातं. सोहळ्या दिवशी घर सजवलं जातं, मुलांना हळव्याचे दागिने घालून पाटावर बसवलं जातं. लहान मुलांना खाली पडलेलं वेचून खाण्याची सवय असल्यामुळे त्यांचं औक्षण करून बोर, गोळ्या इत्यादीचा वर्षाव केला जातो. मुलं हे पदार्थ आनंदाने वेचून खाण्यात दंग होतात. आजही बोरनान उत्साहाने साजरा केला जातो. पारंपरिक गोडव्याला